चिकनकर पिसिवली आणि वाघबिल नवगर संघ मात्र वाघबिल नवगर संघ आपल्या 3 रनची पेनल्टी असेल कारण 5-6 खेळाडू तुमचा असणं बंधनकारक आहे. ते नाही आहेत दोन्ही टीम मिळून. गोलंदाज उदय पाटील येतात गोलंदाजी करण्यासाठी हे लक्षात घ्या. त्यामुळे 3 रनची पेनल्टी. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर आम्ही चिकनकर आणि पिसिवली या संघाच्या खात्यामध्ये 3 धावा ऍड करू. लक्षात घ्या नियम सर्वांसाठी समान आहेत. 5 आणि 6 खेळाडू तुम्हाला घेणं बंधनकारक आहे. 7 चालणार नाही आहेत. नियम कडक आहेत त्यामुळे नियमांचं उल्लंघन करू नका. ग्रामीण फॉर्मॅट आहे. 2 गाव जरी असेल एकाच गावातील खेळाडू असणं गरजेचं आहे. बाहेर खेळाडू तुमचं आढळल्यास तुमचा संघ बादी केला जाऊ शकतो कारण की ग्रामीण फॉर्मॅट ज्यावेळी तुम्ही खेळता एकाच गावातील तुमच्या खेळाडू असणं बंधनकारक आहे. लक्षात घ्या. दोन धावा मिळाल्यात. खातो गडला तर हरेश पिसिवली आणि चिकनकर संघ आपला 12 खेळाडू पाठवायचा आहे. इथे चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. केतन पाटीलचे प्रयत्न जबरदस्त होते. प्रयत्न आवडले असतील तर टाळ्या झाल्या पाहिजे केतनसाठी. आणि तिसरी धाव पूर्ण झाली. 3 धावा मिळाल्यात. तीन धावा मिळाल्यात बघा. प्रयत्न जबरदस्त होते केतन पाटीलचे. अजय तलोजाची स्पर्धा तुम्ही आठवली तर ग्रामीण क्रिकेट खेळत असताना केतन पाटीलने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम टेनिस बॉल क्रिकेटमध्ये केला होता. आणि काय प्रयत्न होते. इथे बंद चेंडू टॅप केलाय. हे फटके अंडरम बॉक्स मध्ये आपण भरपूर वेळा पाहिलेले आहेत. गोलंदाज उदयला तुम्ही पाहतायत. धावसंख्या 6 वरती पोहोचले प्रथम बॅटिंग करत असताना. जशी पहिली इनिंग समाप्त होईल बोनसच्या स्वरूपात चिकनगर पिसिवली संघाला 3 धावा मिळतील पेनल्टीच्या. हा चेंडू तुम्ही पाहताय स्क्वेअर लेग वर क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 1 रन्स पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. दुसरी धावचा प्रयत्न सुरू होता आणि दुसरी धाव पूर्ण झाली. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल ती 8 वरती. सेकंडला हरेश केनीला तुम्ही पाहतायत. दुसऱ्या बाजूला विक्रम भोईर आहेत. दोन्ही चिकनगरचे खेळाडू आहेत. भरपूर क्रिकेट ते खेळलेत. शहरी क्रिकेट खेळलेत. अंडरम क्रिकेट खेळलेत. आणि चिकनगर ग्रामीणचा जर विचार केला 3 भावांचं खूप मोठं योगदान आहे. बाळा असतील विक्रम असतील आणि अरुणचा मी उल्लेख करेल मात्र हरेश केनीने हा चेंडू पाठवून दिलाय कॉमेंट्री बॉक्सच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. इथेही फटका सुंदर आहे. पॉइंटच्या वरून पाठवून दिलाय. हीच ओळख आहे हरेश केनीची. सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. उदय पाटीलचं थोडेसे षटक मागडे. सुरुवात सिंगल डबलनी होती मात्र हरेश केनीने 2 उत्तुंग षटकार ठोकले आणि 20 धावा एकंदरीत खर्च केल्यात. 3 धावा ऑलरेडी बोनसच्या स्वरूपात मिळाल्या त्या मात्र अजूनही ऍड केल्या नाहीयेत. आम्ही इनिंग संपल्यानंतर त्या आम्ही ऍड करणार आहोत. फलंदाजी लाईनअप चांगली आहे. विक्रमला तुम्ही पाहतायत. हरेश केनीने आपण पाहिलं तर कोमल हिरवळे सारखा फलंदाज. मागच्या मॅच मध्ये थोडासा उशिरा आला कोमल मात्र कदाचित या मॅच मध्ये 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती ते येऊ शकतात कारण त्यांची बॅटिंग चांगली आहे. या मैदानाचा अनुभव चांगला आहे त्यांना. अष्टपैलू खेळाडू आहेत आणि शहरी क्रिकेट भरपूर मागणी असते कोमल हिरवळे यांना सुद्धा. त्यामुळे बॅटिंग लाईनअप चांगली आहे. 20 धावा धाबल कधी लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना चिकनगर पिसिवली संघ तुम्ही पाहतायत. पंकज आलेत गोलंदाजी करण्यासाठी.
हरेश केने पहिल्या मॅच मध्ये फारसं यश मिळालं नव्हतं हरेशला. मोठ्या मॅचचा मोठा हिरो आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर बघा बाउन्स थोडासा टर्न ऑप्शनच्या बाहेर. नक्कीच सर्वेश पाटीलची आठवण झाली वाडेघरच्या. ज्या प्रकारे सर्वेश पाटील गोलंदाजी करतात जय जलेश्वर वाडेघरचे. पंकजने तसा चेंडू टाकला जो ऑप्शनच्या बाहेर मात्र पडल्यानंतर थोडासा बाहेर लेग स्टंपला आला. डॉट बॉलची समाप्ती पंकजला तुम्ही पाहतायत. अष्टपैलू खेळाडू आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा नाव चर्चेत राहिलंय पंकज. इथे पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. थोडासा बाउन्स जरूर दिलाय या चेंडूला. वन बाउन्सची वॉर्निंग सुद्धा देण्यात आलेली आहे पंकजला. धावसंख्या 21. व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. तिसरे पंच बाळा बोराडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एक सिंगल मिळाले. एकने धावसंख्या बराच वेळ चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न करायला हवे. धावसंख्या 22. धावसंख्या 22. प्रथम बॅटिंग करत असताना चिकनगर पिसिवली 40+ संघ तुम्ही पाहतायत. एका बाजूला हरेश केने विक्रमची नावाची चर्चा. दुसऱ्या बाजूला पिसिवली संघ तुम्ही पाहिला तर कोमल सुनील उर्फ नाना या नावाची चर्चा राहिली आहे. शहरी क्रिकेट सुद्धा हे खेळाडू खेळत असतात. नंदूला सुद्धा तुम्ही पाहतायत. अरुण आहेत. नरेश पाटील सारखा पिच हिटर या संघामध्ये. गोलंदाज पंकज राईट मोर द विकेट. सेकंडला हरेश केने. इथे मात्र हरेश केनेचा झेल ड्रॉप केलाय. नंदूने कॅप्टनने मात्र इथे चूक केली. पंकज त्यामुळे नाराज आहे कारण की पंकजलाही माहिती आहे हरेश केने जर मैदानात थांबला तर धावांचा पाऊस पडू शकतो. जरी पावसाने हजेरी लावली नसेल मात्र धावांची हजेरी लावण्यामध्ये क्षमता आहे हरेश केने मध्ये. झेल ड्रॉप झालाय. पंकज राईट मोर द विकेट. आई चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला होता. पॉइंटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये कोणी नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हरेश केनेच्या बॅट मधून आलाय. झेल सुटल्यानंतर चौकार. धावा तुम्हाला धापल कधी पाहायला मिळत आहेत. पिसिवलीचे आमचे मित्र हरेश यांचे आगमन झालंय. अंडरआर्म क्रिकेट एक काळ त्यांनी गाजवला आणि सुरुवातीला अंडरआर्म क्रिकेटच्या मॅचेस भरपूर व्हायच्या. पंकज थोडेसे नाराज आहेत कारण पंकजला माहिती आहे हरेशचा झेल ड्रॉप झालाय. ग्रामीण 40+ क्रिकेटचा जो मी विचार केला तर ग्रामीण 40+चा बकासूर म्हणून सुद्धा हरेश केनेला ओळखलं जातं. कारण धावांची भूक आणि सातत्याने धावा या खेळाडूने बनवलेल्या आहेत. 2 शतक या खेळाडूच्या नावावरती आहेत. मैदानाच्या बाहेर शांत असतो मात्र मैदानाच्या आतमध्ये आक्रमक रूप धारण करत असतो हरेश केने उर्फ पिंट्या. पंकज गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या आपण पाहतोय 26 वरती. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. पुन्हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावतात. 1 रन्स पूर्ण झाली आहे आणि दुसरी धाव पूर्ण होते. 2 धावसंख्या पुढे सरकेल ती 28 वरती. पंकज ऑप्शनच्या बाहेर ते चेंडू पिचिंग करतात मात्र पडल्यानंतर चेंडू वेगाने आतमध्ये येतोय. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. 28 धावा तापार कधी लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना चिकनगर पिसिवली 40+. 2 गाव 1 संघ ही संकल्पना तुम्ही पाहतायत. नवापाडा मोठा गाव संघाने 2 सामने जिंकलेत आणि यातून विजेता संघ त्या संघासोबत आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळेल. पंकज राईट मोर द विकेट. हाही चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला. आता नाही गोलंदाजी आवडली असेल टाळ्या जरूर झाल्या पाहिजे पंकजसाठी. इतका चेंडू टर्न करणं इतके सोपं नाहीये. षटक क्रमांक 2 इथे समाप्त झाले. 2 षटकांवर धावसंख्या आहे ती 29. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जशी पहिली इनिंग समाप्त होईल इनिंग संपल्यानंतर अजून 3 धावा चिकनगर आणि पिसिवली या 2 टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील कारण 3 रनची पेनल्टी
वाघबील नवगड टीमला लागलेली या मॅचमध्ये. पहिल्याही मॅचमध्ये लागली होती. अजूनही धावा त्या ऍड झाल्या नाहीये. 2 षटकात 29 रन झालेत. तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज. राजू येतात तिसरं षटक घेऊन. मुंबई 50+ असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहेत. पंडित साऊथ सर्व्हिसच्या माध्यमातून आमच्या आवाजाची काळजी घेतली जाते. पंडित म्हात्रे स्वतः ऑनर आहेत आणि अनेक कार्यक्रमामध्ये त्यांना जरूर लग्न सराई असेल, एंगेजमेंट सेरेमनी असेल, सत्यनारायणची पूजा असेल. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक केतन वेगाने आलेत, मात्र निलेश म्हात्रे सरांचा इशारा येतोय चौकार. चार धावसंख्या पुढे सरले विक्रमच्या बॅटमध्ये. पहिल्या मॅच मध्ये हरेशला सूर गवसला नव्हता. धावसंख्या 33 वरती पोहोचले. तिसरं षटक मार्ग असते. गोलंदाज राजू. 4 ओव्हरची मॅच आहे. 33 धावा ऑलरेडी झाल्या आहेत आणि चिकनगर पिसिवली संघाला हे माहिती की इनिंग संपल्यानंतर अजून 3 धावा आपल्याला बोनसच्या स्वरूपात मिळणार आहेत. अपोजिट टीमला 3 रनची पॅनल्टी. त्यामुळे हाही ॲडव्हान्टेज आहे इथे. मात्र चेक करायचे. वाईट बॉल आहे निलेश सर, वाईट आहे. धावसंख्या 34. राजू गोलंदाजी मार्कवर, राईट मोर द विकेट. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आलेला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. हरेश केनीने तिसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि 3 धावा पूर्ण केल्यात. बघा चांगली रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळते. असं वाटत नाही की 40+ खेळाडू आहेत विक्रम भोईर आणि हरेश केने. एकाच गावातील दोन्ही खेळाडू आहेत, त्यामुळे दोघांना एकमेकांचे डावपेच माहिती आहे, कॉलिंग माहिती आहे. योग्य कॉल होता. रनआउटचा धोकाही निर्माण झाला नाही. धावसंख्या 37, 37. तिसरं षटक मार्गस्थ असताना 37 धावा धापलकावरती लागल्यात. सेकंडला हरेश केने उर्फ पिंट्या. स्लोरबन चेंडू होता, फसवा चेंडू होता. हरेश केने स्वतःवरती नाराज आहे. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. धावसंख्या 37, 37. इथे फटका सुंदर आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने, मात्र क्षेत्ररक्षक तिथे हरेश केनेला माघारी परतावा लागेल. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये पिसिवली चिकनगर 40+ संघाला.
डॉट चेंडूची 5च्या सुरुवात फलंदाज बाद नसेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 38. 38 अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. .38 38 धावा झाल्यात. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर 3 धावा जरूर बोनसच्या स्वरूपात चिकनगर पिसिवली संघाला मिळणार आहेत. मात्र या षटकात धावा बनवणं गरजेचं आहे, कारण की मगाशी आपण पाहिलं तर 61 धावा वाघबील नवगर संघाने सहज चेस केल्या होत्या. गोलंदाज आपण पाहतोय नंदूला बाद आहेत. पहिला चेंडू आपण पाहतोय नंदू सबका बंधू असं म्हटलं जातं आणि पहिला चेंडू नंदूने डॉट टाकलाय. नंदू भरपूर क्रिकेट मेगास्पोर्ट वाघबील संघाटी अनेक वर्ष रेग्युलर क्रिकेट ते खेळले, आता 40+ खेळत आहेत. शहरी 40+, तालुका वाईज 40+, या सर्व फॉर्मॅटमध्ये आता नंदू खेळत असतात. नंदू राईट राऊंड द विकेट. इथे चेंडू उंच गेलाय, मेगा वेगाने धावतायत, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये. 3 धावा इथे मिळाल्यात. 3 धावसंख्या पुढे सरकली ती किरण आम्हाला सांगतात. 41 41 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या सत्रातील 41 धावा झालेल्या आहेत. धावा 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकेटला विक्रमला 1-2 मोठे हिट मारावे लागतील. 50+ जाणं गरजेचं आहे. तुमच्या समोर वाघबील नवगर संघ आहे. मेघा गोंदे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा 1+1 2 धावा मिळतील. धावसंख्या 43. 43 धावा झालेत. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर 3 धावा आणि त्यानंतर व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळते. 1+1 2 धावा मिळतील. व्हाईटची 1 धावा आणि 1 धावून घेतलेली. 43 43 नंदू राईट राऊंड द विकेट. एक रन्स मिळेल कारण नंदू स्वतः आले गोलंदाज. 44 44 धावा झाल्यात. 3 चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक आहेत. विक्रमलाही माहिती एखादा षटकाला 50+ धावा होतील. 3 रन्स आपल्याला ऑलरेडी पेनल्टीच्या मिळणार आहेत, मात्र 50+ आपल्याला जावं लागेल. त्यानंतर त्या 3 धावा ऍड होतील. 44 झालेत. ज्या संघाने 61 धावा सहज चेस केल्या होत्या. उदय पाटील सारखा फलंदाज या टीम मध्ये, स्वतः नंदू आहेत, पंकज आहेत, केतन पाटील सारखा फलंदाज आहे. इथे मात्र ऑन द टोस खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. राजू गोती चूक करत नाहीये. फलंदाज बाद होईल. विक्रमला माघारी परतावं लागेल. नरेश पाटील आले बॅटिंग करण्यासाठी. एखादा मोठा हिट नरेशच्या बॅट मध्ये येणं गरजेचं आहे पिसोली चिकनगड टीम साठी, आणि तो येईल का? मात्र इथे ये अपील स्ट्रॉंग आहे. मात्र निलेश मात्रे नॉट आउट आहे.
थर्ड अंपायर ऑफ सिग्नल काय नॉट आउट. 45 धावा झाल्यात. नंदू चांगला चेंडू होता. 45 धावांवरती रोखलंय ते टीम चिकनगड आणि पिसोली. मात्र 3 धावा पॅनल्टीच्या ऍड होतील. धावा झाल्यात 48 आणि 49 धावांचा पाठलाग करायचा आता या मॅच मध्ये वाघबिल नवगड टीमला तिसऱ्या फेरीमध्ये दाखवण्यासाठी. 45 धावा झाल्यात मात्र 3 रनची पॅनल्टी आहे वाघबिल टीम आपल्याला. त्यामुळे धावा झाल्यात 48 आणि 49 धावांचा आता पाठलाग करायचा आहे. जशी मॅचला सुरुवात होईल ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये ओंकार शेट्टी यांचा आवाज. नवापाडा गावाला आज पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये देखील एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. ती म्हणजे समायरा श्रीकांत जोशी नवापाडा यांचा गेम चेंजर आई गावदेवी प्रसन्न गजाभाई सेमी फायनल अगदी बैलगाडा शर्यत पास करून आणि त्यातल्या त्यात समोर निंबाळकर सरांचा महाराष्ट्रातील ट्रिपल हिंद केसरी साई त्या बैलाला पराभूत करत सेमी फायनल मधनं फायनल साठी पात्र. एकदा जोरदार टाळ्या उद्या तुमचा लाडका गजाभाईसाठी. आणि 500चं कॅश प्राइज आमच्या कॉमेंट्री टीमसाठी. जाना पडेगा बैलगाडा में एक दिन बॉस. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. अभिनंदन श्रीकांत जोशी अर्थातच बडी दादा. आणि फार मोठा विजय हा. खरं तर बैलगाडा क्षेत्रात निंबाळकर सर म्हटलं की एक मोठं नाव जे आज आपल्यामध्ये नाही आहे. मग त्यांचा सर्जा असेल, सुंदर असेल, साई असेल, ही सगळी हिंदकेसरी धावण आणि साई वेगाचा जो बादशाह त्याला बीट करत अतिशय चुरशीच्या लढतीत गजाबाईने विजय संपादित केला. अभिनंदन आई गावदेवी प्रसन्न नवापाडा. जबरदस्त मॅच मध्ये सलामीची जोडी इकडे झाली आहे दाखल. 49 एक मोठं लक्ष. मॅच 4 ओव्हर. 2 सामने जिंकून टेबल टॉप केलाय टीम नवापाडा आणि मोठा गावनं. आणि आता 40+ अजून एक मोठी लढाई आपल्या समोर आली आहे. जिंकणारी टीम या स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीमध्ये पोहोचेल. आणि आजचा दिवस टेबल टॉप करणाऱ्या जोडीसोबत खेळ या पाहूयात. कोणती टीम आहे, कोणती जोडी आहे, नवघर की वाघबीड की त्यांच्या सोबतीनं पिसवली. आणि टीम इन ऍक्शन चिकनघर. मॅच ऑन, गेम ऑन, लेट्स प्ले. कोमल हिरवळे त्याच्या समोर फलंदाजीसाठी. मागच्या मॅच मध्ये षटकारांचा राजा उदय पाटील. ऑल द बेस्ट. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल पहिल्या बॉलवरती कव्हर पॉइंटला
एका टप्प्यावरती बॉल निघून जाईल मैदानाच्या बाहेर. मिळतील धावा 4. नागेश दादाचा सण येतोय त्याच्यामुळे सॉन्ग होतं डीजे मास्टर कडनं. मला आठवतं ज्यावेळी वाकांच्या मैदानावरती आपली फ्रेंडशिप ट्रॉफी होती नागपंचमीच्या दिवशी, काय बॉलिंग केली होती नागेश दादानं. 3 विकेट्स काढलेले एकाच ओव्हरमध्ये. म्हणजे जेव्हा नवाबडा 40+ जिंकायचं असेल तर नागपंचमीच्या दिवशी एंट्री करायला हरकत नाही आहे. फायनल मग आपलीच. कॅच ड्रॉप आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या अगदी बाहेर. जजमेंट थोडंसं चुकलं आणि त्या ठिकाणी मिळतात धावा. त्या ठिकाणी 4. नितीनजी कान तुमच्यासाठी टी ब्रेक आहे तर या आपण. गजाभाईनं फायनल मध्ये एंट्री केली आहे. तुमच्यासाठी चहा इकडे तुमची वाट पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना झालेल्या मिसफिल्ड या मॅच मध्ये थोडंसं टेन्शन वाढवतात. ॲज अ अंपायर या मॅच मध्ये तुम्ही पाहता स्क्वेअर लेगला उभा मोठा गावचा चौकारांचा राजा किरण पाटील, ज्याच्या नावावरती 6 बॉल 6 चौकारांचा देखील विक्रम आहे. एक मोठं नाव मोठा गावच्या क्रिकेट मधलं. हाफ ट्रॅकर होता, समोर खेळायचं होतं ऑन द राईज, नाही जमलं, प्रॉपरली कनेक्शन नाहीये. लॉंग ऑनला फील्ड तिकडे उपस्थित आहे. मिड ऑनला बॉल स्टॉप केला जाईल. सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल धोकादायक आहे. रनआउटची संधी मात्र 2 धावा इकडे केल्या जातील पूर्ण आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलक डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्ड वरती 10. मागच्या 3 बॉल मध्ये 10 रन आलेत. प्रति षटकामागे 12.25 या सरासरीचा रिक्वायर्ड रन रेट आहे. मागचा सामना ज्या अनुषंगाने जिंकलाय 61 धावा डिफेंड करत पारगाव कामोठे सारख्या मोठ्या टीमला पराभवाचा धक्का चिकनघर आणि टीम पिसवलीनं दिलाय. बॉल तयार. राईट हॅम ओव्हर दी विकेट. कोमल हिरवळे अर्ध्या विकेट वरती टाकलेला बॉल. मिसटायमिंग शॉट लॉंग ऑन पासून थोडासा दूर. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. वॉर्ड फिल्डिंग नरेश होते त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण ॲक्शनाला राहिलं. नक्कीच 3 धावा वाचवल्या नरेशनं आपल्या टीमसाठी. धाव फलक 1 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 11 या आकड्यावरती. अनेक 40+ स्पर्धा रुद्र 11 चिकनगर या नावानं चिकनगर सातत्यानं गाजवत असतो. आज त्यांच्या सोबतीनं पिसवली आहे. संजय भोईर यांचा संघ आपण पाहता. सुनील भोईर नेहमी चांगलं क्रिकेट सातत्यानं खेळत असतात ही सगळी टीम आणि आज 40+ साठी सुनील कोमल यांच्या खांद्यावरती एक मोठी जिम्मेदारी आहे. बॉल तयार आहे. कोमल सिंगल ऍड झाली आहे. धाव फलक 1 ने पुढे जात आहे. 11 ऑन स्ट्राइक. केतन चांगला बॉल आहे. बॉडी लाईन शरीरावरती जाऊन आदळलाय. डॉट बॉलची होती या ठिकाणी समाप्ती. कमबॅक भरपूर चांगला आहे ज्याची नितांत गरज होती या मॅच मध्ये. धाव फलक 11. संध्याकाळचं क्षेत्र अतिशय सुंदर असं क्लायमेट आणि गरमागरम चहा. त्यानंतर प्रत्येक जण म्हणत असेल एक गरम चाय की प्याली हो और कोई उसको पिलाने वाली हो. इथे आला षटकार केतनच्या बॅट मधून. षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धाव फलकावरती 17 धावा. समीकरण बाकी आहे. येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 32 धावेची गरज आहे.
उद्याच्या ड्रॉ कडे आपण नजर टाकूयात. उद्याची पहिली मॅच SSCC खंबालपाडा त्यांच्या सोबतीने इन ऍक्शन टीम जुनी डोंबिवली आणि त्यांना फाईट करणारा नवापाडा आणि नवापाडा सोबत मोठा गाव. दुसरी लढत उद्या रेग्युलर फॉर्मॅट सोळेगाव आणि त्यांच्या सोबतीने रोहित भालेरावचा खडेगोळवली आणि त्यांना फाईट करणारी टीम आहे बोरशेती बस स्टॉप बोरशेती शहापूर मधनं आणि त्यांना फाईट करेल ओमकारचा संघ शेरे. मॅच नंबर 3 चेंज द गेम वडवली ब GT स्पोर्ट्स वाकळण आणि त्यांना फाईट करणारा भूमी 11 मांडा आणि थानीव पालघर विभागातनं. ही नंतर मीरा रोड कासार वडवली एकत्र आणि त्यांना फाईट करेल खार्डी आणि खार्डी सोबत पाहूयात उद्या कोणती टीम मैदानावरती जॉईन होती. वर्तक नगर राहुल कश्यप रवी बुंबकचा संघ. 1 फॉर दी ओव्हर आणि त्या सोबतीनं व्हाईट बॉल. सुरुवात झाली एक्स्ट्रा रन या ओव्हरची. फटका ऑन साइडला पुल केला. व्हॉट अ शॉट इज दॅट. मिड विकेटच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. उदय पाटीलचा पुल सक्सेसफुल. वंडरफुल सिक्सर. तीच तुम्ही चाय पिल्ली त्याच्यावरती ग्लासवरती एक सुंदर लाईन आहे. लाईफ इज शॉर्ट मेक इट स्वीट. आणि त्या शॉर्ट बॉलला स्वीट बनवत असताना हा एक खणखणीत षटकार येतोय उदय पाटीलच्या बॅट मधून. बॉल तयार. आता एक्स्ट्रा बाउन्स वेगात टाकलाय. चालला निघून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अंपायरचा इशारा. व्हाईट बॉल. चेक केला जाईल. स्क्वेअर लेग अंपायरनं या ठिकाणी रेफर केलाय. जाऊयात आपण GTC ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट अतिशय सुंदर सुरू आहे. GTCचं संकेत आहे सध्या वॉर रूम मध्ये. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचल. कृष्णा कीर बाज की नजर चीते की चाल और कृष्णा कीर के डिसीजन पे संदेह नहीं करते मेरे दोस्त. आणि हा नो बॉल असेल म्हणजे नेक्स्ट बॉल फ्रीट. याआधी 1 बाउन्स दिला गेला. मग सेकंड नो बॉल घोषित केला जाईल. बॉल तयार. फ्री बॅटची लागली कडा. बॉल चालला मागे आणि मी ती एक धाव घोषांकित क्षेत्रामध्ये. फक्त अंपास कॉलला DRS. फक्त अंपास साठी होते दादा. एक सिंगल आणि एका सिंगलला स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल आहे 26. अजूनही प्रवास बाकी आहे. 23 धावेचा मॅच ऑन आहे. आजच्या दिवसात आहे ना कुणी बॅटिंग करू दे कुणी फिल्डिंग करू दे कुणी अर्धशतक झळकावू दे कुणी विकेट्स काढू दे सगळ्याधिक जास्त इम्प्रेस कुणी केलं. इथे झाली आहे कॅच ड्रॉप. सगळ्याधिक जास्त आजच्या दिवसामध्ये इम्प्रेस कुणी केलं ज्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आहे ना प्रतिस्पर्धी टीमची प्रेक्षकांची प्रत्येक फलंदाजाची देखील मनं जिंकली ना ते नाव होतं पंकज गोंधळे. 23 धावेची अजूनही गरज आहे. रबर बॉल क्रिकेट आणि जवळजवळ 1 मीटरपेक्षा जास्त बॉल टर्न करणं कुणाला जमतं तर येत्या काळामध्ये उत्तर असेल पंकज गोंधळे नावाचं. इथे आला षटकार उदय पाटीलच्या बॅटमधनं. कॅच ड्रॉप जले पे नमक नेले पे दहला आणि हा इथं षटकार उदयच्या बॅटमधनं लाजवाब. की डिक्लर त्याची चर्चा सुरू आहे.
अंपायर डिसिजन षटकार म्हणजे 38 झालेत, अजून 11ची गरज आहे. अंतिम बॉल बाकी आहे. 11 धावेची गरज 13 बॉल मध्ये. मिडॉनला फिल्डर उपस्थित, एक सिंगल कंप्लीट. आता लेस दॅन रन बॉल आहे टार्गेट आणि जोडी सलामीचीच खेळतीये मैदानावरती, त्यामुळे मॅच थोडी सोपी झाली आहे. 12 बॉल 11ची गरज आहे. सुनील भोरला एखादा चमत्कार या मॅच मध्ये करावा लागेल. मोठा गाव टीमचे कॅप्टन, नवापाडा टीमचे कॅप्टन. चला कोणीतरी टॉस द्या. 10 रनची गरज आहे 12 बॉल मध्ये. नुकतीच एक सिंगल ऍड झाली आहे. चला कॅप्टनने येऊन थांबायचं त्वरित. अजय दादा म्हटलं की कमी तिथे आम्ही. नितीन काळांवरती हे सगळे भरपूर प्रेम करतात. सध्या तुम्हाला समीकरण अगदी सोपं झालं. 12 बॉल 10 धावेची गरज. 12 बॉल 10 धावा. कृष्णादादा कीर यांचं कडक श्रावण. खजिनदार आहेत सेक्रेटरियत 40+ संघटनेचे. आता थोडेसे चेंजेस झालेत. आता ऑलवेज सत्ता कोणाची असो, 40+ राजा म्हटलं की कृष्णादादा कीर यांच्याकडे आवर्जून पाहिलं जातं. एक सिंगल अजून ऍड होतीये. सिंगल डबलना सामना खुला करण्याचा प्रयत्न सध्या मैदानावरती पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 गोलंदाजीसाठी आपण पाहता. तिसऱ्या षटकात आलेत गोलंदाज सुनील भोईर. गोशांकित क्षेत्रात चालला बॉल आणि रनस्मेल एक सिंगल. एका सिंगलला स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल 41 वरती आहे. 10 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. उद्या देखील तुम्हाला रेग्युलर फॉर्मॅट 2 गाव 1 संघ अशी संकल्पना पाहायला मिळणार आहे. उद्या देखील यायला विसरू नका. ज्या व्यक्तिमत्वानं आपलं उभं आयुष्य चंदनासारखा देह झिजवला जनसेवेसाठी, हरिभक्त पारायणासाठी, स्वर्गीय निवृत्तीबुवा म्हात्रे चषक 2024 दुसरा दिवस पाहण्यासाठी उद्या नामवंत टीम्स येतात. वाकळण्या, वडवली आहे, बोरशेती आहे, खार्डी आहे. उद्या तुम्ही पाहणार आहात शेरे टीमला इन ॲक्शन प्रथमच या विभागामध्ये त्या टीम्स खेळताना दिसतील. कासार, वडवली, मीरा रोड, वर्तकनगर, खार्डीचा संघ उद्या खेळतोय. खंबालपाडा, जुनी डोंबिवली, मोठा गाव, नवापाडा या सगळ्या टीम्स उद्या खेळताना दिसतील. फटका एक्स्ट्रा कव्हरला फर्स्टला फिल्डर आहे तिकडे आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 4. हा येतो चौकार. या चौकारानं स्कोर जाऊन पोहोचलाय 46 वरती आणि पेनल्टीच्या ज्या 3 रन्स होत्या ना आता त्या बाकी आहेत, त्या बनवायच्यात. 3 धावेची गरज आहे. सुनील तयार. मोठा फटका खेळायचा जरूर होता. प्रॉपरली कनेक्शन नाही झालं. एक सिंगल मिळते. अजूनही 2 रनची गरज आहे. दोन धावेची अजूनही गरज आहे. मॅच जिंकण्यासाठी आता व्हाईट बॉलच्या स्वरूपात आली आहे 1 आणि अजूनही 1 रनची गरज या ठिकाणी मॅच जिंकण्यासाठी. पाहूयात विनिंग शॉट या ठिकाणी कुणाच्या बॅट मधनं येत आहे आणि हा षटकार रोड वरती बॉल जाऊन तिकडे विसावेल. सडक पे कडक मॅच विनिंग शॉट आणि या सामनावीराचा पुरस्कार या पाहूयात कुणाला जातोय. मॅच जिंकली आहे टीम मेगा वाघबीड आणि टीम नवघर.